एक भारत अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। बोलो भारत माता की जय। सर सर मागे सरका, सरका मागे, मागे सरका, मागे सरका, थोड़ा सा मागवा। Run for unity, run for unity, run for unity। बोलो भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। बोलो 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 भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। Run for unity, run for unity, run for unity। जय वंदे मातरम, वंदे मातरम। श्रेष्ठ भारत, श्रेष्ठ भारत। मंत्री विदर्भ महाराष्ट्र कल्याण दुग्ध विकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय मुंबई हे आहे मनोगत या समोर या जे सरदार वल्लभभाई पटेल होते त्या सरदार वल्लभभाई पटेलांची जयंती आपण साजरी करतोय। थोडं तरी शिस्त आपल्या कार्यक्रमात दिसू द्या। सर्व सांगितलं त्याला करून घेतलं असतं, आवीला आपण देऊन टाकलं असतं। सर्वांना विनंती आहे या ठिकाणी सगळं संपतो की आता शपथ दिली जाणार आहे। मात्र आपले सर्वांनी या ठिकाणी उभं राहून एकतेची शपथ घ्यायची। जिल्हा क्रीडा अधिकारी पुढील कारवाई करतील। कारवाई काय शक्य झाले आहे। तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता माझे स्वतःचे योगदान देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे। जय हिंद। यानंतर आत्मनिर्भर भारत संकल्प श्रीमती मेघा सनवान जिल्हा युवा अधिकारी मेरा युवा भारत। यानंतर आपल्या सर्वांना माहित आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सांगितले आपल्या देशाला भारत देशाचे लोह पुरुष आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती होती आणि या जयंतीच्या निमित्त शहरामध्ये अखंड भारत व समृद्ध भारत, स्वदेशी भारत या सगळ्या विषयावर घेऊन एक पदयात्रा काढण्यात आली आणि या पदयात्रेमध्ये वेगळ्या वेगळ्या संघटनेचे विद्यार्थी, अधिकारी, राजकीय पुढारी सगळे याच्यामध्ये सहभागी होऊन आपला भारत देश ज्यांनी स्वातंत्र्य मिळण्याकरता सरदार वल्लभभाई पटेल यांनी प्रयत्न केले आणि एक अखंड भारत राहावा। त्या काळात जसं मराठवाडा हे निजामाच्या अंडरमध्ये होतं, ते निजामाला पण बोलून त्यांना रिक्वेस्ट करून त्यांच्याकडून ते भारतमध्ये सामील करून घेतलं। असे अनेक प्रयत्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्या काळात केले होते। हा भारत अखंड राहावा याकरता केले होते आणि म्हणूनच आज अखंड भारत आणि स्वयंभूत भारत याच्याकरता शपथ घेण्यात आली। या शपथच्या माध्यमातून स्वदेशी वापर करण्याकरता पण आमच्या नेहरू युवक केंद्राच्या मेघा मॅडम, आमचे खासदार आदरणीय डॉक्टर भागवतजी कराड साहेब आणि सर्वच आमचे पदाधिकारी, आमचे किशोर शितोळेजी, शहराचे कलेक्टर स्वामीजी, सीओ अंकितजी, क्रीडा अधिकारी देसाईजी, असे अनेक लोक सगळे याच्यामध्ये सहभागी झाले आणि या रन फॉर युनिटी यशस्वी करण्याकरता हा भारत देश अखंड राहावा आणि स्वदेशी राहावा याकरता आणि 2047 मध्ये जागतिक पातळीवर 1 नंबरला जावा याकरता आज आम्ही शपथ घेतली। नक्कीच याचा उपयोग याचा सगळेजण पालन करतील आणि या भारत देशाला एक
उच्चांकाला नेऊन ठेवतील. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये आज छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये देशाचे माजी गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंती निमित्त रन फॉर युनिटी जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू केला होता. त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर शहराचे मंत्री माननीय अतुलजी सावे यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली आणि यामध्ये मोठ्या संख्येनं युवक असतील, नागरिक असतील सामील झाले होते. एकच मेसेज या माध्यमातून देण्यात आला की अखंड भारत हा नारा त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिला होता आणि आता प्रधानमंत्री मोदी साहेबांनी नारा दिलेला आहे विकसित भारत. तर विकसित भारत 2047 सालापर्यंत झाला पाहिजे म्हणून आम्ही आज माननीय सर्वांच्या नेतृत्वात आम्ही यात्रा काढली, सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केलं आणि शेवटी अखंडतेची आणि आत्मनिर्भरतेची शपथ दिली. धन्यवाद.